नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण NMMS परीक्षेमधले इयत्ता 8वीचं गणित, त्या गणितातला पाठ क्रमांक 13वा पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे त्रिकोणांची एकरूपता. आता या पाठामध्ये आत्तापर्यंत NMMSने या पाठावर आधारित 4 प्रश्न आत्तापर्यंत विचारलेत आणि ते 4 प्रश्न जे आहेत तसं बघायला गेलं तर 4 प्रश्न खूप कमी आहेत. पण हे लक्षात घ्या की पहिला प्रश्न 2018ला विचारला आहे, म्हणजे 18-19ला पहिला प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर 19-20ला प्रश्न विचारला नाही. त्याच्यानंतर 20-21ला पण प्रश्न विचारला आहे, 21-22ला पण प्रश्न विचारला आहे आणि 22-23ला म्हणजे लास्ट इयरसुद्धा प्रश्न विचारला आहे. म्हणजे शेवटच्या 3 वर्षात तुम्हाला याच्यावरती प्रश्न आल्याचं दिसून येतं. म्हणजे याही वर्षी आपल्याला प्रश्न येणार हे आपल्याला नक्कीच नाकारता येणार नाही. ठीक आहे. आणि हे 4ही प्रश्न आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, त्याच्यामुळे याचे काही 2 पार्ट केलेले नाहीत. ठीक आहे. चला सुरू करूयात. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की त्रिकोणांची एकरूपता म्हणजे नेमकं काय. आकृत्या एकरूप असतात याचाच अर्थ सुरुवातीला पाहूयात आपण. ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात. बघा जशाच तसं, जसं तुम्ही जर आरशाच्या समोर उभा राहिलात, जर सपाट आरसा असेल घरचा कपाटाचा वगैरे, तर त्या आरशासमोर तुम्ही उभा राहिल्यानंतर आतमध्ये जी प्रतिकृती असते ती तुमची जशाच तशी प्रतिकृती असते, जर तो सपाट आरसा असेल. ठीक आहे. तर ती आकृती तुमच्या आकृतीशी किंवा तुमच्याशी पूर्णपणे एकरूप असते. म्हणजे आकृत्या एकरूप असणं म्हणजे काय, त्याच्या सगळ्या गोष्टी तंतोतंत जुळणं, याला आपण एकरूप आकृती असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा, मग एकरूप रेषाखंड म्हणजे काय. जसं आपण, मला वाटतं 7वीला तुम्हाला हे झालेलं आहे, आकृत्या एकरूप असणं म्हणजे काय. अगदी वर्तुळापर्यंत तुम्हाला तिथं झालेलं आहे. ज्याची त्रिज्यासारखी असते त्या वर्तुळांना आपण एकरूप वर्तुळ म्हणतो. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं झालेलं आहे. तर ज्या रेषाखंडाची लांबी समान असते त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड. आता या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसते पहा, 2 रेषाखंड, एक तुम्हाला केशरी रंगामध्ये दिसतोय, एक निळ्या रंगामध्ये दिसतोय. तर हे दोन्हीही बघा, यांची लांबी जर विचारात घेतली तर लांबी दोघांची सारखी आहे. म्हणजे ते दोन्ही रेषाखंड कसे आहेत, एकरूप आहेत. आणि एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी आपण या प्रकारचं चिन्ह वापरत असतो. ठीक आहे. म्हणजे जर समजा याला आपण नाव दिलं AB या रेषाखंडाला, आणि याला जर CD दिलं तर आपल्याला असं म्हणता येतं, रेख AB एकरूप रेख, याला एकरूप म्हणायचं. एकरूप रेख काय येणार आहे, CD. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ह्याची रचना करू शकतो. म्हणजे एकरूपतेचं चिन्ह लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या कोणांची मापं सारखी असतात. आता लक्षात घ्या, उजव्या बाजूला तुम्हाला आकृती दिसते, या ठिकाणी कोन दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. तर ह्या कोणाचं या ठिकाणचं जे माप आहे, अंशात्मक माप, जर ह्या कोणाच्या अंशात्मक मापाबरोबर असेल, त्याच्या इतकंच असेल, तर ते 2 कोण एकरूप आहेत असं म्हणता येतं. या ठिकाणी बघा, हे 2 त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत. हा पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण. ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये आपल्याला सारखेपणा दिसतो. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, एकरूप आहेत. ठीक आहे. पण त्रिकोण एकरूप आहेत हे कशात दाखवलं जातं हे आपण आता या पानावर पाहूयात. तर बघा, लक्षात घ्या, तुम्ही इथं काही आकृत्या बघताय, तर ह्या आकृत्यांमध्ये ना तुम्हाला ह्या CB ही जी बाजू आहे, याला इकडची RP ही बाजू तुम्हाला दिसते. ठीक आहे. तुम्हाला दाखवतोय फक्त त्या बाजू. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला काही खून दिसते. ठीक आहे. जर एक रेषा आडवी ओढलेली आहे, म्हणजे या बाजूला तुम्हाला या त्रिकोणातली ही बाजू एकरूप आहे हे दाखवलं. तसंच खाली तुम्ही जर AB कडे गेलात तर इकडे PQ कडे जा, इथं तुम्हाला 2 रेषा दिसत आहेत. ठीक आहे. इकडं सुद्धा 2, म्हणजे त्या 2 एकरूप आहेत. आणि इकडे AC कडे जर गेलात, जी कर्ण बाजू आहे, तर या ठिकाणी बघा तुम्हाला 3 रेषा दाखवलेल्या दिसत आहेत. या ठिकाणी तुम्हाला किती दिसतात, 3 रेषा. म्हणजे याचा अर्थ ही बाजू जेवढी आहे तेवढीच ही बाजू असणार आहे. म्हणजे ही आकृती परस्परांशी बिलकुल एकरूप आहे. त्याचबरोबर त्याचे जर कोण विचारात घेतले तर बघा, C हा जसा कोण आहे, C या कोणाला तुम्हाला इथं गुणाकाराचं चिन्ह छोटंसं काढलेलं दिसतंय. इकडं R ला दाखवलं आहे. इकडं A जसा दाखवला आहे तसाच तुम्हाला Q दाखवला आहे. आणि जिकडं B, पहिल्या आकृतीमध्ये B जसा आहे अगदी तसाच P दाखवला आहे. म्हणजे हे 2 त्रिकोण परस्परांशी एकरूप आहेत आणि हे आहे त्याचं एकरूपतेचं चिन्ह. आणि मांडलं कसं जातं, त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. त्याला फक्त शब्द आपल्याला या ठिकाणी मध्ये वापरायचा आहे, एकरूप त्रिकोण. हे तर त्रिकोणाचं चिन्ह आहे, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. म्हणजे एकरूप त्रिकोण असण्याच्या काही अटी आहेत, ह्या अटी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. आता पाहूयात, हे बघितलं आपण एकरूप चिन्ह कसं दाखवलं जातं, एकरूपतेचं चिन्ह. त्याचबरोबर काही आकृत्या अशा असतात की ज्यांच्यामध्ये एक बाजू सामायिक असते. जर बाजू सामायिक असेल तर त्याच्यासाठी अशा पद्धतीचं त्या बाजूवर असं चिन्ह, समजा या ठिकाणी एक त्रिकोण आहे, या ठिकाणी एक त्रिकोण आहे, तर ही बाजू जी आहे दोघांची कॉमन आहे, सामायिक बाजू. तर त्यावेळेस
सारखं चिन्ह म्हणून त्याच्यावर एक उभा यस वगैरे काढला जातो, ती सामायिक बाजू दाखवण्याचं चिन्ह दाखवलं जातं. ठीक आहे, कधी कधी ते वेगळंही असू शकतं, पण दाखवण्याची रीत आहे त्या चिन्हाने. ठीक आहे, आता बघूयात, आपण पुढं जाऊयात. आता दोन त्रिकोण एकरूप असण्याच्या काही अटी आहेत आणि त्याच्यावरून ते त्रिकोण एकरूप आहेत का त्याच्यासाठी काही कसोट्या ठरलेल्या आहेत. तर त्या कसोट्या ज्या आहेत त्या कसोट्या आपल्याला पाहायच्या आहेत, त्याच्या अटी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आता बघा, समजा दोन त्रिकोण तुम्हाला दिलेत, जसं तुम्ही उजव्या बाजूला बघताय. समजा ही बाजू जी आहे ती ह्या बाजूशी एकरूप आहे, म्हणजे तेवढीच आहे. ही बाजू जर समजा या बाजूशी एकरूप असेल आणि ही तिसरी बाजू जर ह्या बाजूशी एकरूप असेल, तर हे दोन त्रिकोण परस्परांशी बाजू बाजू बाजू, म्हणजेच त्याला शॉर्टमध्ये काय घेतले, बा बा बा, या कसोटीनं परस्परांशी काय होतात, एकरूप. ही खूप सोपी कसोटी आहे. याच्यामध्ये तीनही बाजू सारख्या असल्याचं दिसल्यानंतरच ही कसोटी तुम्हाला वापरता येते. ठीक आहे, म्हणजे ही कसोटी सर्वात सोपी आहे. तसं तर नंतरची कसोटी येते बाकोबा. आता बाकोबा कसोटी कधी घ्यायची पहा, म्हणजे काय, तर बाकोबा कसोटीकडे इथं जर नावात बघितलं ना, तर तुमच्या लक्षात येते दोन बाजूच्या मध्ये समाविष्ट एक कोन दाखवला आहे. दोन बाजू ज्या सलगच्या असल्या पाहिजेत आणि त्यांना समाविष्ट केलेला कोन. म्हणजे तुम्ही आकृती कशी दाखवू शकताय बघा, ह्या कोणाला, ह्या बाजूला समजा ही बाजू घेतली, या बाजूला समजा तुम्ही ही बाजू घेतली, तर कोन तुम्हाला या ठिकाणचा दाखवून चालेल का, तर अजिबात नाही. कारण काय, तर या बाजूने आणि ह्या बाजूने समाविष्ट केलेला कोन या ठिकाणी येतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दाखवताना कोन 100% तुम्हाला त्या दोघांना जो समाविष्ट केला आहे तोच दाखवावा लागेल, वेगळा दाखवून चालणार नाही. अशी कंडिशन जर असेल तर ती कसोटी असते बाकोबा. म्हणजे दोन बाजू तर असतील पण त्यांना समाविष्ट केलेला कोनच असला पाहिजे. समजा आपण या ठिकाणी जर हा कोन घेतला, या कोणाला हा कोन, आणि तुम्हाला दाखवायचं बाकोबा, तर लक्षात घ्या ह्या बाजूला ही दाखवावी लागेल आणि ह्या बाजूला तुम्हाला हीच दाखवावी लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे दोन बाजू त्यांना समाविष्ट केलेला कोन जर असेल तर ती कसोटी कोणती असते, बाकोबा. आता त्याच्या अगदी विरुद्ध तुम्हाला खालची तिसरी कसोटी दिसते बघा, काय कसोटी आहे नाव, कोबाको. आता इथं तुम्हाला काय फरक दिसतोय पहा, दोन कोण आहेत आणि त्यांना समाविष्ट केलेली एक बाजू. म्हणजे दोन कोण, समजा हा कोण आणि हा कोण असं आपण गृहीत धरूयात. ठीक आहे, या कोणाला हा कोण पहिल्या, या कोणाला पण हा कोण घेतला आणि ह्या कोणासाठी मी या ठिकाणी कोण घेतोय. हे दोन कोण समजा एकरूप आहेत. ठीक आहे, हे दोन कोण एकरूप आहेत, दोन कोणांच्या संगत कोणाच्या दोन जोड्या निघाल्या आपल्याला. पण बाजू जर घ्यायची तर ही बाजू घेऊन चालेल का, तर डेफिनेटली अजिबात चालणार नाही. कारण काय, तर बाजू कशी असली पाहिजे, त्या दोन कोणांनी समाविष्ट केलेली, म्हणजे त्या दोन कोणाच्या मध्ये येणारी बाजू, म्हणजे जशी की ही बाजू आहे. ही बाजू जर असेल तर आणि तरच हे दोन त्रिकोण कोबाको कसोटीने एकरूप होतील. म्हणजे कोण बाजू कोण, कोण या ठिकाणच्या कोणाला हा कोण घेतला, या कोणाला हा कोण घेतला आणि या बाजूला ही बाजू घेतली. ठीक आहे, म्हणजे याच्यात आपल्याला अट एकच आहे, दोन कोण असू द्यात पण त्यांनाच समाविष्ट केलेली बाजू त्याच्यामध्ये असली पाहिजे. ठीक आहे, नंतरची कसोटी येते बाकोको. आता इथं बघा, समाविष्ट वगैरे बाजू कोण या ठिकाणी झालं नाही, पण लक्षात घ्या की जर समजा मी ही बाजू घेतली, ह्या बाजूला समजा या त्रिकोणाची ही बाजू एकरूप आहे. ठीक आहे, आणि कोण घेतली, मग मी कोण समजा या ठिकाणचा घेतला या ठिकाणी आणि हा इकडे या ठिकाणी घेतला, तर मी तिसरा कोण जो आहे तो ह्याच्यानंतरचाच कोण मला इकडचा घ्यावा लागेल, ज्याच्यामध्येच बाजू समाविष्ट असणार नाही. लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी हा घेतला तर तुम्हाला इथं हाच घ्यावा लागेल. ठीक आहे, अन्यथा मग दुसरा ऑप्शन तुम्हाला काय असेल, बाजू तुम्ही कुठली पण घ्या. समजा आता आपण बाजू कुठली घेतोय, हीच बाजू घेतोय मी आता. ठीक आहे, याच बाजूला घेतोय, पण मी कोण जर इकडचा घेतला तर तिसरा कोण तुम्हाला इथला घेऊन चालणार आहे का, तर अजिबात नाही, चालणार नाही. का, कारण त्यावेळेस सिच्युएशन अशी होते की दोन कोणांनी एक बाजू समाविष्ट केली असं दिसतंय. मग जर समजा या ठिकाणी जर कोण तुम्ही घेतलेला असेल तर दुसरा कोण तुम्हाला या कोपऱ्यात घ्यावा लागणार आहे. कारण काय, तर कारण तेच बाजू समाविष्ट नसली पाहिजे. अट तेवढीच आहे की बाजू समाविष्ट नसली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्यावेळेस कुठली कसोटी येते, बाकोको, किंवा यालाच कोकोबा असंही म्हणतात. म्हणजे कोकोबा कसं काय होणार, तर आपण जर कोणाच्या बाजूने मोजत गेलो, कोकोबा अशा पद्धतीने बाकोको चालेल आणि कोकोबा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, आणि शेवटची जी कसोटी आहे ती अगदी सोपी कसोटी आहे आणि ही विचारली सुद्धा आहे बरं.
ही पण विचारली गेली, ही पण विचारली गेली. दोन्ही कसोट्या आणि बाकीच्या त्या दोन पहिल्या ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे. आता कर्णभुजा कसोटी ही सगळ्यात सोपी कसोटी. कर्णभुजा कसोटीत होण्यासाठी तुम्हाला दिलेले दोन त्रिकोण हे काटकोन त्रिकोणच असले पाहिजेत, लक्षात घ्या. कारण कर्णभुजा शब्दातच आहे, कर्ण म्हणजे एकमेकाला दोन कर्ण एकरूप पाहिजेत आणि भुजा म्हणजे एक बाजू, कोणतीही बाजू असू द्या, कुठलीही बाजू जरी असेल तरी चालेल. पण अट मात्र एक आहे, तो 100% कोण असला पाहिजे, काटकोन त्रिकोणच असला पाहिजे. जर काटकोन त्रिकोण असेल तर आणि तरच ही कसोटी आपल्याला दाखवता येते. आणि ही जर बाजू नसेल तरी चालेल, तुमची कुठलीही एक बाजू चालणार आहे. म्हणजे ही जरी बाजू असेल ना तरी नो प्रॉब्लेम. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कसंही चालेल, फक्त कर्ण मात्र त्याच्यामध्ये असला पाहिजे, जो एकरूप असला पाहिजे. म्हणजे जर समजा तुम्ही एखादा चौरस काढला तर चौरसामध्ये लक्षात घ्या की त्या चौरसामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात की नाही, समजा हा चौरस मी काढतो या ठिकाणी, तर हा मी कर्ण जोडतो या ठिकाणी, तर हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण 100% कर्णभुजा कसोटीने एकरूप होतील. का? कारण या ठिकाणी बघा काटकोण आहे, कर्ण एकरूप आहे. ठीक आहे. आणि कुठलीही एक बाजू, तसं बघायला गेलं तर हे बा कसोटीनं सुद्धा एकरूप होतील. ठीक आहे. तसं हे सगळ्याच पद्धतीने एकरूप होणार आहेत. पण आपल्याला कर्णभुजा कसोटी कधी वापरायची हे लक्षात येण्यासाठी लक्षात ठेवायचं की तो त्रिकोण जो आहे तो काटकोन प्रकारचाच असला पाहिजे. ठीक आहे. आता बघूयात 2018-19ला आलेला प्रश्न. लक्षात घ्या, 18-19च्या आधी म्हणजे 15-16, 16-17, 17-18 प्रश्न आलेला नाही. 18-19ला एक आलाय, 19-20ला स्किप केलंय, पुन्हा मात्र कंटिन्यू ह्या 3 वर्षात प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर बघूयात पहिला प्रश्न. जर त्रिकोणाचे दोन कोण व त्यांच्यात समाविष्ट नसलेली, शब्द पहा खूप महत्त्वाचं आहे. आपण लगेच म्हणतो समाविष्ट असलेली आणि लगेच पहिलाच ऑप्शन असतो को बा को, आपण लगेच म्हणतो यस माझं उत्तर बरोबर आहे, पण उत्तर चुकलेलं असतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला शब्दाला महत्त्व द्यायचं आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू म्हणजे दोन कोण म्हणतंय, समजा हा त्रिकोण काढला मी, हा दुसरा त्रिकोण काढतोय आणि काय म्हटलं बघा, दोन कोण, समजा मी हा एक कोण घेतला, हा एक कोण घेतला जोडीला, हा घेतला आणि याला हा एकरूप दाखवला. दोन कोण आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली, आता समाविष्ट असलेली एकच बाजू असणार आहे ना. समाविष्ट असलेली कोणती बाजू आहे? ही. पण अट आहे की ही बाजू नाही. म्हणजे मग आता तुम्ही वरच्यापैकी कोणतीही बाजू घेऊ शकता. तुम्ही जरी ही बाजू घेतली तर याला ही बाजू दाखवून घ्या. मग कुठली कसोटी व्हायला पाहिजे बघा, बा को कसोटी. तर बा को 100% शेवटचा पर्याय असेल. आपण पहिल्याच पर्यायात अडकलेलो आहोत. कर्णभुजा तर होऊ शकत नाही. को बा होऊ शकते का बघा, सॉरी बाको बाय शेवटचा पर्याय, हा पण होणार नाही. मग तिसरा पर्याय जो आहे को बा, मी तुम्हाला मगाशी सांगताना सांगितलं होतं की को बा असेल किंवा बा को नाव असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी को बा किंवा बा को ही सुद्धा कसोटी तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं प्रश्न व्यवस्थित वाचा, कारण प्रश्नात फक्त न असणं आणि न नसणं हा फरक असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता काटकोन त्रिकोण म्हटलं की विचारच करू नका. ठीक आहे. काय म्हणतं बघा, काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असेल तर कोणत्या कसोटीनुसार दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप होतील? अगदी डोळे झाकून उत्तरल्या कर्णभुजा कसोटी. कारण काटकोन त्रिकोण म्हटलं की कर्णभुजा कसोटी येण्याचं मॅक्झिमम चान्सेस असतात. ठीक आहे. फक्त अट कुठली, जसं मगाशी आपण चौरस घेतला तर तो चौरस जवळपास सगळ्याच कसोट्यांनी एकरूप दाखवला जातो, चौरसातले ते दोन त्रिकोण. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे 2021-22ला आलेला. आधीचा प्रश्न 20-21चा होता, हा 21-22चा प्रश्न आहे बघा. जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू, बघा एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाच्या काय सांगितलंय, दोन बाजू. आता दोन बाजू म्हटलं की दोन कुठल्या सलगच्या कुठल्याही घेऊ शकताय तुम्ही. ठीक आहे. समजा मी ही एक बाजू घेतली, ह्याला ही घेतली आणि ह्या बाजूला समजा मी ही बाजू घेतली. दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला, बघा समाविष्ट केलेला म्हणते म्हणजे दोघांच्या मध्ये आलेला, म्हणजे हा कोण, हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण यांच्याशी एकरूप असतात तर ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील? तर लक्षात घ्या, या ठिकाणी आलं बा, इथं आलं मध्ये को आणि नंतर आलं बा. म्हणजे कुठली कसोटी आली, बा को. पहिली को आहे, चुकली. दुसरी जी कसोटी आहे ती आपली उत्तर कसोटी आहे. म्हणजेच कुठलं, तर बा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकमेकांशी एकरूप होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात.
जो 2022-23ला आलेला आहे, प्रश्न क्रमांक 74वा प्रश्न होता पहा. प्रश्न कसा आहे लक्षात घ्या. सोबतच्या आकृतीत DCH, आता DCH कुठे बघा, त्रिकोण कुठं आहे तर वरच्या बाजूला आहे. DCH हा वरचा जो भाग आहे तो त्रिकोण, आणि दुसरा त्रिकोण DCF तोच खालच्या बाजूला जो तयार झाला आहे तो त्रिकोण. हे दोन त्रिकोण कोकोबा कसोटीनुसार, बघा आता कुठल्या कसोटीनुसार एकरूप दाखवायचे आपल्याला, कोकोबा होण्यासाठी आणखी कोणती बाब आवश्यक आहे. लक्षात घ्या, कोकोबानुसार दाखवायचं आपल्याला, कोकोबा. आता कोकोबामध्ये काय आवश्यक आहे, दोन कोण आणि एक बाजू. ही बाजू समाविष्ट असलेली की नसलेली, तर समाविष्ट नसलेली बाजू पाहिजे आपल्याला, म्हणजे ती स्वतंत्र असली पाहिजे. मग कोको मात्र दोन कोण सलग पाहिजे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, हा जो वरचा त्रिकोण आहे, ह्या त्रिकोणामध्ये एकच कोण दिला आहे, इकडं सुद्धा बघा खाली एकच कोण दिला आहे, म्हणजे एका कोणाची तुम्हाला नितांत गरज आहे. ठीक आहे, एका कोणाची गरज आहे, लक्षात घ्या. कारण कोण असल्याशिवाय हे दोन कोको सापडणार आहेत का, नाही. म्हणजे एका कोणाची गरज आहे. म्हणजे मला सांगा बाजूची गरज आहे का, तर बाजू 100% कटली. कारण काय की ही सामायिक बाजू आली की एक बाजू असल्यावर आपल्याला दुसऱ्या बाजूची गरज नाही. ही आहे आपल्याकडे, ही आहे आपल्याकडे, हे नाही आहे फक्त. ठीक आहे. मग आपल्याला मला सांगा एकच कोण हवा आहे ना. आता हा जर कोण घेतला तुम्ही, या कोणाला खालचा कोण, तर कसोटीच डायरेक्ट बदलून जाईल. कसोटी होईल कोबाको. आपल्याला कोबाको कसोटी हवी आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे आपल्याला कोण असा घ्यावा लागेल की जो ह्या बाजूला समाविष्ट करणारा नसेल. ठीक आहे. मग बाजूला समाविष्ट न करणारा एकच कोण राहतो या ठिकाणी वरच्याला, हा इकडचा खालचा. आता बघा, बा म्हणजे ही सामायिक बा आली, त्याच्यानंतर को बा कोको किंवा कोको बा कसोटीनुसार. म्हणजे कोणता कोण दाखवावा लागेल, ह्या एचला तुम्हाला दाखवावं लागेल एफ. ठीक आहे. म्हणजे DHC बघा, DHC आणि DFC म्हणजे हे दोन त्रिकोण परस्परांशी कसे होतात, तर परस्परांशी एकरूप होतात जर समजा तुमच्याकडे हे असेल तर. ठीक आहे. आणि कोणत्या कसोटीने, कोकोबा. हे चालणार नाही, कारण HDC जर घेतला तुम्ही, लक्षात घ्या HDC, तर या ठिकाणचं कोण आला, मग ती कसोटीच बदलून जाईल. कसोटी होईल कोबाको. आपल्याला कोबाको हवे आहे का, नाही. आपल्याला काय पाहिजे, कोकोबा हवे. ठीक आहे. तर इतके सोपे प्रश्न या पाठावरती आपल्याला परीक्षेत आलेले आहेत. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.